फोटो जिंकू मुद्रणालयाच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं चित्र प्रकाशित करण्यात आलेलं आहे। ते चित्र वादग्रस्त स्वरूपाचं बनवण्यात आलेलं आहे। त्या चित्राची जिजाऊंचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णतः वेगळ्या पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे। त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही। मंत्रालयामध्ये 1994-95 मध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचं जी प्रतिमा आणि जे तैलचित्र बनवण्यात आलेलं आहे किंवा त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे ते मूळ चित्र आहे। तेच राज्य सरकारने वापरलं गेलं पाहिजे। परंतु इतिहासाचा कुठलाही संदर्भ न घेता राष्ट्रमाता जिजाऊंचं चुकीच्या पद्धतीनं राज्य सरकारने चित्र प्रकाशित करणं आणि ते अधिकृत म्हणून महाराष्ट्रामध्ये वितरित करणं जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्यासारखा प्रकार आहे। राज्य सरकारच्या वतीनं किंवा सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं याच्यामध्ये कुठल्याही पुराव्याच्या आधारे ते चित्र बनवलेलं नाही। याच्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे। कारण जिजाऊंचं मूळ चित्र त्यांनी प्रकाशित केलेलं नाही। आम्ही आज राज्याच्या जे फोटो जिंकू मुद्रणालयाचा विभाग आहे त्यांना आम्ही रीतसर निवेदन देऊन त्या चित्रावर आक्षेप घेतलेला आहे की राष्ट्रमाता जिजाऊंचं मूळ चित्र त्यांनी प्रकाशित करावं। त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्याराणी होळकरांचं सुद्धा पिंड दिलेलं चित्र त्यांनी प्रकाशित केलेलं आहे। ज्या राजमातेने 29 वर्ष राज्यकारभार केला त्याच राजमातेचं पिंड देऊन दैवतीकरण करणं म्हणजे हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अवमान केल्याचा हा प्रकार आहे। या दोन्हीही राष्ट्रमाता आणि राजमातेच्या दोन्हीही चित्रावर आम्ही आक्षेप घेतलेला आहे। राज्य सरकारने ते तात्काळ रद्द करावं आणि जे काही वितरित केलेले आहेत ते पाठीमागे घेऊन नवीन आणि अस्सल राष्ट्रमाता जिजाऊंचं चित्र प्रकाशित करावं। त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्याराणी होळकरांचं सुद्धा घोड्यावर बसलेलं आणि हातात मध्ये तलवार असलेलं चित्र प्रकाशित करावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। अन्यथा राज्य सरकारचा शासकीय फोटो जिंकू मुद्रणालय विभाग असेल किंवा सामान्य प्रशासन विभाग असेल यांच्या विरोधात आम्ही आमच्या अस्मितेचा अवमान केल्याप्रकरणी आम्ही आता रस्त्यावर उतरायला सुद्धा कमी करणार नाही। कारण जिथं राष्ट्रमाता जिजाऊंचं चित्र बदललं जातं किंवा त्यांचा चेहराच बदलला जातो याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये दुसरं दुर्दैव असू शकत नाही। म्हणून आमचा या चित्रावर आक्षेप आहे। ते तात्काळ राज्य सरकारने रद्द करावं। मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून ते चित्र तात्काळ बदलावं एवढी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे।